हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरण सुरू होऊन ऑलमोस्ट 3 दिवस झाले आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल शनिवारी, रविवारी आणि सोमवारी आणि आज आहे 31 मार्च म्हणजे मंगळवार. वितरण सुरू होऊन 3 दिवस झाले आहेत. तरी सुद्धा लाडक्या बहिणींनो, या पैकी जर तुम्ही बघितलं असेल 29 तारखेला संडे असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नव्हतं. अनेक युट्यूबरनं सांगितलं होतं की आजही वितरण सुरू आहे, पण लाडक्या बहिणींनो संडेला वितरण झालेलं नाही आहे. आणि अनेक युट्यूबर्सने व्हिडिओ बनवले की तक्रार करा, वितरणाची प्रक्रिया कंप्लीट झाली नाही तरी सुद्धा व्हिडिओ कसे बनवायचे. बरोबर, हे सुद्धा युट्यूबरला समजलं नाही. आणि लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची आनंदाची बातमी एक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की आजही वितरण सुरू राहणार का. याचं उत्तर आहे नाही. आज वितरण होणार नाहीये. आज आहे महावीर जयंती आणि बँकांना सुट्टी आहे, तर आज वितरण होणार नाही. ज्या बहिणींना वाटत असेल की मला रविवारी वितरण झालेलं आहे, तर लाडक्या बहिणींनो, ते वितरण शनिवारीच झालं होतं आणि मेसेज आला तुम्हाला रविवारला. ठीक आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, हा जो 20वा हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, तर सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झाले का हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चुकीच्या व्हिडिओला फसू नका लाडक्या बहिणींनो, कारण या मी महाराष्ट्रामध्ये बघतोय की अनेक युट्यूबर चॅनलला चुकीची माहिती देत आहे. काही युट्यूबर्स म्हणतायत 3,000 रुपये भेटले आहेत. नाही ना लाडक्या बहिणींनो, फक्त आणि फक्त तुम्हाला 1500च रुपये भेटले आहे. इथे मेन्शन सुद्धा केलं होतं की तो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे. अनेक लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले की दादा, हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे की जानेवारीचा आहे की डिसेंबरचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बघा. 27 तारखेला जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलेलं होतं की आजपासून वितरण सुरू होणार आहे. पण टेक्निकल इश्यूमुळे वितरण झालेलं नाही फ्रायडेला. ते झालंय 28ला. त्याच्यानंतर 29ला सुट्टी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाहीये. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर काल मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वितरण सुरू झालेलं होतं. आणि आज आहे 31, तर महावीर जयंती. महावीर जयंती असल्यामुळे आजही वितरण सुरू राहणार नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल तर आदितीताई तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला सरळ टाकलेलं होतं फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याबाबतची पोस्ट होती. ते लिहिलं होतं सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा, म्हणजे हा जो निधी तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे तो कोणत्या महिन्याचा आहे? फेब्रुवारी महिन्याचा निधी आहे. आणि किती दिवसांचा आहे, किती दिवसांचा म्हणतो, किती रुपयांचा आहे लाडक्या बहिणींनो? 1500 रुपयांचा. आणि तिथे लिहिलंय पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर सॅटरडे, त्यानंतर संडे आणि त्यानंतर मंडे. आता हे 2 ते 3 दिवस म्हणजे काय? जे वर्किंग डे असतात, वर्किंग डे, लाडक्या बहिणींनो, वर्किंग डे होता सॅटरडे, वर्किंग डे होता मंडे. 2 दिवस झाले. तर आज आहे ट्यूजडे, म्हणजे कोणता दिवस? मंगळवार. आज बँकांना सुट्टी आहे. म्हणून आपल्याला वेनसडे पर्यंत म्हणजे बुधवार पर्यंत वाट बघावी लागू शकते. कारण की असंख्य बहिण्यांचे मेसेज दाखवले, मी तुम्हाला दाखवतोय की त्या बहिण्यांना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. ती आनंदाची बातमी आहे की बुधवार पर्यंत सुद्धा आपल्याला वितरण होऊ शकतं. कारण असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. म्हणजे आपल्याला उद्याची वाट बघावी लागू शकते. काय एप्रिल महिन्याचा जी 1 तारीख आहे लाडक्या बहिणींनो, वेनसडेला, तर आय होप या दिवशी तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. ज्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीये त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. पण 2 तारखेनंतर तुमच्या अकाउंटला जर पैसे जमा झाले नाही 1 तारखेला, तर पुढे पैसे जमा होणार नाही म्हणजे नाही. अनेक लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला होता की दादा, हे पेंडिंग लाभ आम्हाला भेटणार आहे का? पेंडिंग लाभ भेटणार आहे का? बघा, ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आहे, त्या बहिणींना त्यांनी ई-के-वाय-सी जरी कंप्लीट केली तर त्यांना पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. काही युट्यूबर चॅनल फक्त आणि फक्त व्ह्यूजसाठी लाडक्या बहिणींचे मन दुखवण्यासाठी, व्ह्यूज आणि पैसे कमवण्यासाठी, व्ह्यूज कमवण्यासाठी लाडक्या बहिणींचे मन दुखवतात की पेंडिंग लाभ भेटणार आहे, तर पेंडिंग लाभ भेटणार नाही. आपण स्पष्टच बोलतो लाडक्या बहिणीनं, जे असेल ते आपण बोलतो. आणि जर तुम्हाला 1 तारखेला म्हणजे उद्याला जर वितरण झाले नाही तर समजून घ्या
तुम्हाला त्याच्यानंतर हा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटणार नाही आहे. बघा, काही लाडक्या बहिणींनो इथे कमेंट्स आल्या होत्या, की बाबा आले पैसे मला फेब्रुवारी महिन्याचे, थँक सर आणि थँक आदित्यताई. ठीक आहे, या बहिणींना भेटले. सर मला 3 महिन्यापासून पैसे येत नाही आहे. तर या ताईला सांगायचं आहे, की ताई तुमची ई-के-वाय-सी चुकलेली होती. तुम्ही तुमची ई-के-वाय-सी एडिट करा. तुम्हाला लाभ चालू होईल म्हणजे मार्चपासून पुढचा. नाही आले. बघा, एका मुंबईला ताई आहे रंजनाताई, या ताईला पैसे आलेले नाही आहेत. म्हणून या बहिणीला जर पैसे आले नाही, तर त्यांना कधी भेटू शकतात? उद्याला. जळगाव अजून कोणाला आलेले नाही. बघा, जळगावमधून सुद्धा आहे. त्यानंतर एक ताई आहे, तिला ₹1500 आले आहे. सर मला ₹1500 आले नाहीत. बघा, मीनाक्षी साळुंखे ताई आहे, या बहिणीला पैसे जमा झाले नाही. मला पहिल्या दिवशी यायचे, अजूनही पैसे आले नाहीत. या बहिणीला सुद्धा पैसे आलेले नाही आहेत. अजून बघा, नाही आले सर फेब्रुवारीचे पैसे. बघा, या बहिणीला सुद्धा पैसे आलेले नाही आहेत. मेरा अभी तक नहीं आया औरंगाबाद. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल, वितरण तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. पण लाडक्या बहिणींनो, गडचिरोली, औरंगाबाद, जळगाव अशा अनेक ठिकाणी सुद्धा अजून पैसे झालेले नाही आहेत. त्यानंतर जर आपण बघायला गेलो लाडक्या बहिणींनो, अहिल्यानगरमध्ये नाही आले. बरोबर? नाही आले 20वा हप्ता. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल, तर अजूनही असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत, की त्यांना पैसे वितरण झालेले नाही आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायचं आहे, की 1 तारखेचं आपल्याला वेट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला माहिती पडेल, की लाभ सुरू होणार आहे, की म्हणजे चालू आहे, की बंद होणार आहे. ठीक आहे? म्हणून घाबरू नका. उद्याचा 1 दिवस बघा, आजची सुट्टी आहे, आज वितरण होणार नाही. अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर 71 लाख महिलांचा ₹1500 जो लाभ आहे कायमचा बंद होणार आहे. अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये हा आकडा 1 करोड पर्यंत दाखवला गेलेला आहे. 1 करोड पर्यंत. तर इथे सांगितलं 71 लाख आणि 100% एवढा नंबर असणार म्हणजे असणार अपात्रतेचा. तर लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे माझी. तुम्हाला जर पैसे आले असतील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, तर तिथे तुम्ही 1500 लिहा. ज्या बहिणींना आलेलं नाही आहे, अजून भेटलेलं नाही, त्यांनी नाही लिहा. सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायचं आहे, की अजूनही टेन्शन घेऊ नका. शेवटचा दिवस बाकी आहे, म्हणजे उद्याचा. उद्यानंतर तुम्हाला कशी कंप्लेंट करायची आहे, तक्रार करायची हे तुम्हाला सांगतो. काही युट्यूबर्स पहिलेच सांगताय फक्त व्ह्यूजसाठी. लाडक्या बहिणींनो, चुकीच्या व्हिडिओजला जाऊन तुम्ही बघतोय ना मी, लाखो व्ह्यूज असतात आणि मी इतके सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो, तिथे हजारोच व्ह्यूज असतात. का? हाच प्रश्न मला अजून समजला नाहीये. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिलांना वगळले, ही अपडेट तुम्हाला आज माहिती पडेल. कारण की आज ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे, समजा त्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे, तर आज शेवटचा दिवस आहे. जर आज तुम्ही तुमची ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर तुमचा इथून पुढचा लाभ तुम्हाला भेटणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला जवळपास 2,77,00,000 इतकी संख्या होती. त्यानंतर आता योजनेचे एकूण लाभार्थी संख्या 1,78,05,000 झाले आहेत. जवळपास 71 लाडक्या बहिणींना अपात्र ठरल्या आहेत. त्यांचा लाभ बंद करण्यात आला. त्यानुसार ई-के-वाय-सी दुरुस्त न केल्याने महिलांना देखील जोडल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला इथेही सांगतोय, की हा जो डाटा आलाय हा सुद्धा चुकीचाच आहे. लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. होणार म्हणजे होणार. पण हा जो नंबर आलाय ना, हा 1,78,05,000 हे सगळं चुकीचं आहे. घाबरू नका. लाडक्या बहिणी अपात्र होतील. हे तुम्हाला कधी सांगतो मी तुम्हाला 31 मार्च नंतर. म्हणजे हे डिसाईड कधी होणार आहे लाडक्या बहिणींनो? एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला मार्च महिन्याचा निधी भेटेल, तेव्हा हे डिसाईड होईल, की कोणत्या बहिणींना एप्रिल महिन्यापासूनचा लाभ पुढे भेटणार आहे, हे डिसाईड होईल. म्हणजे आता घाबरू नका. तुम्हाला मार्चचा सुद्धा हप्ता भेटणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. ही के-वाय-सी शेवटची संधी. लाडक्या बहिणींनो, आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही तुमची ई के-वाय-सी करा. या कारणामुळे 71 लाख महिलांचे अर्ज बंद होणार आहे. तर हा नंबर एवढा आहे हे मी तुम्हाला कन्फर्म सांगत नाही. पण नंबर असणार म्हणजे असणार. लाडकी बहीण योजनेमध्ये निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला. पुरुष लाभार्थी सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेतून बाद केले आहे. यासोबत के-वाय-सी न केलेल्या महिलांचा लाभ आधीच बंद झालेला आहे. म्हणजे ज्या बहिणींनी के-वाय-सी केलीच नाही, डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचा लाभ बंद झालेला आहे. बोगस लाभार्थ्यांवरही सरकारने कारवाई केली आहे. त्यांचे लाभ बंद करण्यात आलेले आहे. ज्या बहिणींना उत्पन्नामध्ये बसत नाही म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांचा लाभ बंद केलेला आहे. या वेळेस लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला संधी होती.
त्या ज्या बहिणींनी नाही केली त्यांचा लाभ बंद झाला आणि ज्या बहिणींनी केली होती त्यांची जर ई-के-वाय-सी चुकली होती तर 31 मार्चपर्यंत त्यांना शेवटची संधी देण्यात आली होती. तर आता एवढंच म्हणणं आहे, की आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट करा. आज वितरण होणार का याचं उत्तर आहे नाही. कारण की आज सुट्टी आहे. महावीर जयंती आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झाले का? येस, सर्व जिल्ह्यांमध्ये झाले. पण अजूनही काही ठिकाणी तितक्या प्रमाणात वितरण झालेले नाही. म्हणून आपल्याला उद्याची वाट बघावं लागेल. जर तुम्हाला व्हिडिओ योग्य वाटला तर नक्की कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.